जत जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे यांनी आपल्या मुलीसाठी बनवली घरातच जिम। जत तालुका हा दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक नागरिकांनी शेतकऱ्यांनी आपला ठसा अतिशय चांगल्या पद्धतीनं उमटलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आपला ठसा उमटलेला आहे, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून आपला ठसा उमटलेला आहे। जत येथील आंबेडकर नगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी आपल्या घरातच आपल्या 2 मुलीसाठी खास जिम व खेळाचे साहित्य ठेवले असून दररोज त्या मुली याचा मोठ्या प्रमाणात सराव करतात। याची दखल घेऊन जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा कन्या शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली। त्यांच्या मुली त्याच शाळेमध्ये शिकत आहेत, त्यामुळे घरातच त्यांनी जिम केली असून खेळाचे महत्त्व खेळाचे साहित्य त्या ठिकाणी ठेवून त्यांना 2 मुली आहेत, त्या मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांचे सुरू आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे चांगलेच आभार मानले। त्यामुळे त्यांची जिम पाहण्यासाठी जत शहरातील अनेक मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे।
नाव रणवीर रामचंद्र कांबळे, जिल्हा परिषद केंद्र शाळा जतकन्या या ठिकाणी मी कार्यरत आहे. आमच्या शाळेतील एक पालक सुशील कांबळे यांच्या 2 कन्या आमच्या शाळेतच शिकत आहेत. इयत्ता 3री मध्ये त्या शिकत आहेत. तर त्यांनी आग्रहाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं. तर बोलवण्यामागचा उद्देश त्यांचा होता की लहान मुलांना लहान वयापासूनच शालेय शिक्षणाबरोबरच केवळ अभ्यासाचीच गोडी न लागता व्यायाम आणि त्यांचं शारीरिक पोषणही चांगलं व्हावं आणि ते सुदृढ राहावे यासाठी त्यांनी घरातल्या घरातच एक छोटीशी जिम तयार केली आहे. आणि त्या मुली आता इतक्या चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यासारखं अगदी व्यवस्थित सगळे जिमचे प्रकार करतात. दोरीवर असं लांब उडीवर असू दे किंवा दोरी चढणे असू दे किंवा इथं खाली जे व्यायामाचे प्रकार आहेत ते अतिशय उत्कृष्ट करतात. या पालकांनी जसं आपल्या मुलींना तयार केले किंवा त्यांचा इतर वेळ जो मिळतो शाळेतून आल्यानंतर तो इतरत्र मोबाईल TV यामध्ये खर्च न घालता त्यांच्या शारीरिक दृष्टीने त्यांची वाढ कशी होईल यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो खरं अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे सुशील कुमारला या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि इतर पालकांनी सुद्धा त्यापासून बोध घेऊन आपल्या पालण्यावर असंच लक्ष केंद्रित करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. मी सुशील कांबळे. आज आम्ही ज्या शाळेमध्ये माझ्या मुली शिकतात जत कन्या जत आपल्या चावडीपाशी जी शाळा आहे मराठी त्या शाळेत माझ्या दोन्ही मुली शिकतात. तिथला पूर्ण शिक्षक स्टाफ असेल किंवा प्रत्येक वर्गातील मुलं असतील आज मी इथं जाणीवपूर्वक बोलवलं होतं. त्यांना बोलवण्यापाठीमागचं कारण हे आहे की मी माझ्या मुलांना माझ्या घरी आता 6 मुलं आहेत. 3 मुली 3 मुलं आमच्या 3 भावांचे प्रत्येकाचे 2-2 असे. आम्ही त्यांना कशा पद्धतीनं घडवायला लागलोय किंवा त्यांच्यावर काय संस्कार द्यायला लागलोय त्यांना कशा पद्धतीनं दिवस चालू झाल्यापासून दिवस संपेपर्यंत आम्ही काय करतोय ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी आज आम्ही शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांना इथं विद्यार्थिनींना आम्ही इथं बोलवलं होतं. तर आज मी माझ्या मुलींना जी टार्गेट प्रॅक्टिस आहे ती टार्गेट प्रॅक्टिस यांना सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना दाखवली की बाबांनो माझ्या मुली किंवा माझी मुलं कशी टार्गेट प्रॅक्टिस करतात किंवा त्यांचा नियम ह्या वयामध्ये काय लेवलला आहे. चांगल्या मोठ्या लोकांना जी टार्गेट मारता येत नाही ती माझी आता सध्याला मुलं मारतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही सिंगल बार आहे. ह्या सिंगल बारवर किंवा ह्या डबल बारवरती मोठ्यांना जी व्यायाम करता येत नाही ती आता सध्याला त्यांनी करतात. त्याच्यानंतर ना आता ही दोरी उडी आहे दोरी जी बांधलेली आहे ती रॉफ म्हणजे चढायचं दोरी चढायचं ते सुद्धा माझी मुलं मुली आता ह्या वयामध्ये करतात. ते चांगल्यांना वर्षभर जरी प्रॅक्टिस केली तर जमत नाही ती त्यांनी करतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही नॉर्मलमध्ये का नाही की थोडंसं व्यायामाचं म्हणजे डंबेल्स किंवा ही जे स्प्रिंगचे वगैरे जे व्यायाम करायच्या वेगवेगळ्या आयटम्स आहेत त्या आपण आणलेल्या आहेत त्या ही सुद्धा त्यांनी सगळं व्यायाम करतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही चक्री जी आहे ही रिंग जी आहे ही सुद्धा आमच्या मुली सगळ्या फिरवतात. ही खरोखर तुम्हाला सांगतो मी स्वतः देखील प्रॅक्टिस करून बघितलं मलाही जमलं नाही ही रिंग फिरवायचं पण माझ्या मुली अगदी 10 मिनिटं 15 मिनिटं फिरवतात ह्याला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या डबल बारवरती वेगवेगळे असे भरपूर काय त्यांनी असं म्हणजे व्यायाम करतात. त्याच्यावरती जी जुन्या काळामध्ये तालमीतली किंवा पैलवान लोक किंवा पोलीस भरतीची जी जुन्या काळातली लोक करायची व्यायाम तसंही त्याच्यावरती करतात. सिंगल बारवर डबल बारवरती त्याच्यानंतर इथं जोर दंड बैठक सगळं मारतात ते. ही करण्यापाठीमागचा माझा उद्देश असा आहे की बघा आजकाल भानगड काय झाल्या माहीत आहे का आई वडिलांना ह्या गोष्टी आपल्याला सांगायची पाळी आली. आपण आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी जर ठेवायचं असेल तर मुलांना सकाळी उठल्या व्यायाम देणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार देणं त्यांना गरजेचं आहे. तसंच तुम्हाला सांगतो मी त्यांच्याकडून हे करून घेणं पण गरजेचं आहे. आता काय व्हायला लागले माहिती आहे का मुलं नुसता मोबाईल तर नसेल तर आपलं कुठंतरी पिझ्झा बर्गर किंवा आपलं कुठलं तरी आपलं उगीच कुठलं तरी म्हणजे काय म्हणतात त्याला ते डान्स किंवा तुम्हाला सांगतो अजून उगाच असंच काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या मार्गाला लागतात. आणि तिथून पुढं त्यांनी ज्या वेळेला तरुण वयात जातात त्यावेळेला ती 100% चुकीच्या मार्गाला जातात, व्यसनाच्या आहारी जातात. जर करता आपण लहानपणापासूनच जर आपली मुलं घडवली ते त्यांना आपण आपल्या शरीराचं काय महत्त्व आहे आपण शरीर कसं टिकवलं पाहिजे आपलं आणि आपलं शरीर काय करू शकते ह्याची जर माहिती दिली आणि त्याच्यानंतर ना आपण त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतलं तर पोरं पोलीस भरती होऊ शकतात, आर्मी भरती होऊ शकतात, स्पोर्टमध्ये जाऊ शकतात. आज असं झालंय की आपल्या इथं 100% स्पोर्ट असेल किंवा खेळ असलेली ही पूर्णच कमी होत चालल्यात आणि मोबाईलवरचे खेळ चालू झालेत. आज एखादा फुटबॉल प्लेअर असेल त्याला फुटबॉल ग्राउंडवर खेळायचा नाही, त्याला मोबाईलवरती खेळायचा. एखादा बॉडी बिल्डर असेल त्याला व्यायाम तालमीत जाऊन करायचं नाही, त्याला ते मोबाईलवरती व्यायाम करायचा. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या न करता
ग्राउंड लेवलला जाणं, ग्राउंडवरती उतरून आपलं शरीर सांभाळणं आणि त्याच्यानंतरनं आपण आपलं शरीर घडवणं आणि आपलं घर घडवणं हे महत्त्वाचं आहे. जर करता आपली येणारी पिढीच जर करता सुदृढ नसेल आणि ताकदवान नसेल तर 100% आपण ह्याच्यामध्ये जाणार आहे, मायनसमध्येच जाणार आहे. हे आपलं भविष्य आहे, हे जे आहे ना हे सगळं देशाचं भविष्य आहे, ना की कोणाच्या एकाच्या घराचं. ह्यांच्यावरती देश चालणार आहे आपला. मग ह्यांना जर करता आपल्याला चांगलं घडवायचं जर नाही झालं तर मग आपण काय करायला लागलो. अशी कितीतरी लोक आहेत की त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना स्वतःच्या बी मुलांची घेणं देणं नाही किंवा इतर मुलांशी बी घेणं देणं. अशी कितीतरी नेते पण आहेत, मी तुम्हाला आज सांगतो, मी अशी कितीतरी नेते आहेत की त्यांना समाजातल्या लोकांशी किंवा समाजातल्या आपल्या युवा पिढीशी किंवा लहान जी येणारी आपली भविष्याची पिढी आहे त्यांच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना. मग असं न करता आपण काय ना काहीतरी करायचं म्हणून ही मी केलेलं आहे. आणि मला एक दाखवून द्यायचं की मी करू शकतो तर दुसरी का करू शकत नाही. शेवटला हो का तुमचीच मुलं चांगली राहणार आहेत, तुमचीच मुलं निर्व्यसनी राहणार आहेत. ह्याच्यानं काय होणार आहे, त्यांचं शरीर चांगलं राहणार आहे. आपण थोडासा त्यांचा अभ्यास घेतला, कुठं ना कुठं तरी त्यांनी 100% स्पोर्टमध्ये जातील, आर्मीमध्ये जातील, पोलीसमध्ये जातील, त्यांचं आयुष्य चांगलं होईल, तुमचं घर चांगलं होईल. हे विचार प्रत्येक पालकानं केला पाहिजे. माझ्यासारख्या समाजातल्या प्रत्येक माणसानं हे विडा उचलला पाहिजे. आणि आपली जी ही येणारी पिढी आहे, जी आपली ताकद आहे, ह्यांना अजून कसं ताकदवान करता येईल आणि बळकट करता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.